आणि यापुढची बातमी सुनेत्रा पवारांशी संबंधित आहे। सुनेत्रा पवारांना शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी एक मोठा दिलासा मिळाला। आर्थिक गुन्हे शाखेनं EOWनं जो क्लोजर रिपोर्ट सादर केलेला होता तो क्लोजर रिपोर्ट आता स्वीकारण्यात आलाय। या क्लोजर रिपोर्टच्या विरोधात अण्णा हजारे यांच्यासह अनेकांनी आक्षेप नोंदवलेला होता, परंतु आता विशेष न्यायालयानं हा क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्यामुळे सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मिळतोय। सुनेत्रा पवारांशी निगडित कंपनीसह दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उर्वरित 70 जणांना या क्लोजर रिपोर्टच्या माध्यमातून क्लीन चिट देण्यात आली आहे। 2002 ते 2017 दरम्यान काही साखर कारखान्यांनी कर्जफेड न केल्यामुळे शिखर बँकेला 25,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप होता। सचिन गाड आपल्याला अधिक माहिती देतात। सचिन, क्लोजर रिपोर्ट स्वीकारला गेल्यामुळे दिलासा कसा मिळणार आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना आणि या प्रकरणाशी जे मंडळी संबंधित होती त्या सर्वांना? या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेकांची नावं आलेली होती। याला दोनदा याकरताच क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आले होते, मात्र तेव्हा कोर्टाने ते स्वीकारले नव्हते। मात्र आता आपण बघतोय की कोर्टाने हे क्लोजर रिपोर्ट स्वीकारलेले आहेत, त्यामुळे ज्यांची नावं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली या संपूर्ण प्रकरणात आलेली त्यांना ही एका अर्थी क्लीन चिट आहे। सुनेत्रा पवारांचं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये नाव कुठेही आलेलं नव्हतं, मात्र जे जरंडेश्वर साखर कारखान्यात व्यवहार होता त्यामध्ये त्यांच्या कंपनीचं नाव हे आलेलं होतं, त्यामुळे आज स्वीकारलेला क्लोजर रिपोर्ट ही त्यांना देखील एका अर्थी क्लीन चिट ही समजली जाते। त्या एकच नव्हे तर अन्य जवळपास 70 लोकांची यामध्ये नावं होती, त्यांना देखील या संपूर्ण प्रकरणात आता क्लीन चिट मिळालेली आहे। विशेष म्हणजे याच केसला घेऊन ईडीने देखील आपला तपास सुरू केलेला होता आणि अनेक मोठ्या लोकांची नावं त्यांच्या विरोधात ईडीने आपला तपास सुरू केला होता, गुन्हे दाखल केले होते आणि आता त्या गुन्ह्यावरती देखील त्या क्लोजर रिपोर्टचा परिणाम होऊ शकतो। ज्ञानोबा सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।